जेव्हा तिच्या कुटुंबाने मला सांगितलं की मी ऑशविट्झला परत जाणार आहे, तेव्हा ती नवरीसुद्धा हसली. मी माझ्या जवळच्या मैत्रिणीच्या लग्नात ब्राइड्समेड होते. तिच्या बॅचलोरेट पार्टीसाठी आम्ही नवरदेवाच्या कुटुंबाच्या केबिनमध्ये थांबलो होतो. मी ज्यू आणि फिलिपिनो दोन्ही संस्कृतींची असल्याने मला माझी संस्कृती सर्वांसोबत शेअर करायची होती. म्हणून मी कित्येक आठवडे मेहनत करून एक टी सेट सजवला आणि सर्वांसाठी पारंपरिक जेवण बनवलं. पण प्रतिक्रिया काय होती? लग्नाच्या पार्टीतील काही लोकांनी विचित्र चेहरे केले आणि माझ्या जेवणाला भयानक म्हटलं. जसजशी रात्र सरत गेली आणि लोकांनी दारू प्यायला सुरुवात केली, परिस्थिती अधिकच वाईट झाली. त्यांनी ज्युनी 10th आणि होलोकॉस्टबद्दल जोक्स करायला सुरुवात केली. एका व्यक्तीने तर गर्वाने सांगितलं, "मी वर्णद्वेषी नसूनही नाझींबद्दल खूप जोक्स करतो." जेव्हा या कमेंट्स सुरू झाल्या, तेव्हा मी त्यांच्यासोबत एका बोटीत अडकले होते. नंतर, जेव्हा मी शेवटी धीर करून त्यांना सांगितलं की मी ज्यू असल्यामुळे मला हे सगळं खूप लागले आहे, तेव्हा ती मुलगी माझ्याकडे बघून म्हणाली, ती ऑशविट्झला परत जाणार आहे. माझी मैत्रीण, ती नवरी आणि बाकी सगळे हसले. मी रडायला बाहेर गेले, पण माझ्या एकाही मैत्रिणीने माझी विचारपूस केली नाही. घरी येताना 4 तासांच्या प्रवासात त्याच मैत्रिणींपैकी एकाने मला उपदेश केला. तिने सांगितलं की मी दुसऱ्यांच्या जागी राहून विचार करायला हवा आणि त्यांनी चांगल्या उद्देशानेच हे केलं असेल असं मानायला हवं. मला एक दीर्घकालीन शारीरिक व्याधी आहे आणि या लोकांसाठी मी माझ्या शरीराला शेवटच्या मर्यादेपर्यंत ढकललं, पण बदल्यात मला फक्त तिरस्कार आणि हसणं मिळालं. पुढच्या आठवड्यात लग्न आहे. सध्या मी तीव्र मायग्रेन आणि तुटलेल्या हृदयाच्या वेदना सहन करत आहे. जे लोक माझ्यासाठी उभे राहू शकत नाहीत, त्यांच्यासाठी स्वतःला त्रास करून घेणं मी आता थांबवलं आहे. मी त्या लग्नाला जाणार नाही.